गारगोटी येथील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पाण्यात ढकलल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला। तानाजी भागोजी बाजारी असे मृत तरुणाचे नाव आहे। ज्येष्ठेने पाण्यात ढकलल्याप्रकरणी रोहित सुतार राहणार गारगोटी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मृताचे चुलते सोनोबा बिरू बाजारी यांनी गारगोटी पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तानाजी बाजारी हा शिक्षणानिमित्त गारगोटीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात राहतो। बुधवारी रंगपंचमी निमित्त सुट्टी असल्याने दुपारी 2:30च्या सुमारास डी.के. देसाई यांच्या शेतातील विहिरीवर कपडे धुत होता। त्यावेळी रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी आलेला रोहित सुतार याने तानाजी बाजारी याला काठावर बसून कपडे कसली धुतोयस, विहिरीत उडी मार असे म्हणून चेष्टा मस्करीत पाण्यात ढकलले। तानाजीला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला। घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी त्यास तातडीने बाहेर काढण्यासाठी मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता। मृत युवक विहिरीत पडल्याचे समजताच नातेवाईकांनी विहिरीजवळ गर्दी केली होती। अथक परिश्रमाने गारगोटी ग्रामपंचायतचे कर्मचारी रणजित सरोटे यांनी मृतदेह बाहेर काढला। रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला।